नमस्कार। आज जी प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली आहे ती एका विशेष प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष वेधण्याकरिता म्हणून ही आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली आहे। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असलेले सन्माननीय आमदार रोहितजी पवार यांनी सातत्यानं आमदार झाल्यानंतर कर्जत जामखेडमधील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता त्या ठिकाणी MIDC झाली पाहिजे याच्याकरताचा आग्रह सार्वजनिक स्तरावर, विधिमंडळ स्तरावर, त्याचबरोबर त्यांना विधानसभेचे सदस्य या नात्यानं असलेल्या वेगवेगळ्या संसदीय आयुधाचा वापर करून त्यांनी विधिमंडळामध्ये देखील या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले। निश्चितपणे तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या ठिकाणी औद्योगिक वसाहत होत असेल तर निश्चितपणे त्याचा स्थानिक रोजगार वाढण्याच्या करता उपयोग होतो, त्या परिसराच्या विकासाकरिता उपयोग होतो आणि एकूणच त्या परिसराचं आर्थिक चलनवलन जे आहे ते वाढायला मदत होते। परंतु त्याच्या मागचा हेतू जो आहे तरुणांना रोजगार देण्याच्या करता किंवा उपलब्ध होण्याकरता मतदारसंघाच्या विकासाकरता MIDC व्हावी का काही ठराविक उद्योगपतींना, काही व्यापाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा याच्याकरता म्हणून अमुकच एका ठिकाणी किंवा अमुकच गावामध्ये MIDC करता जमीन संपादित केली पाहिजे याचा आग्रह धरण्यामागे नेमकं काय कारण होतं याचा तपास केल्यानंतर त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळा होत असल्याचा संशय निर्माण होत आहे। त्याचं कारण असं आहे की ज्या कर्जत जामखेडमध्ये प्रस्तावित कर्जत औद्योगिक क्षेत्र मौजे पाटेगाव व खंडाळा, हे मौजे पाटेगाव आणि खंडाळा या दोन गावामधलं जवळपास 458 हेक्टर म्हणजे जवळपास 1200 एकर, एक्झॅक्ट फिगर जर सांगायचे म्हटलं तर 1131 आणि वर काही क्षेत्र, असं एवढं क्षेत्र जे आहे ते संपादित केलं जाणार आहे। आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी जे मूळ खातेदार आहेत म्हणजे जे मूळ शेतकरी आहेत ज्यांच्या त्या ठिकाणी जमिनी संपादित केल्या जाणार आहेत ते स्वखुशीने त्या जमिनी द्यायला देखील तयार होतील। अर्थात काही गावातल्या लोकांचा विरोध आहे, त्यांनी तसा ठराव देखील केलाय, त्याच्यापेक्षा चांगली जमीन दुसरीकडे उपलब्ध आहे हे देखील सांगितलेलं आहे। उपजाऊ जमीन वापरली जाऊ नये, घेतली जाऊ नये असा लोकांचा आग्रह आहे, परंतु त्याच जमिनीवर औद्योगिक वसाहत झाली पाहिजे असा जो रोहित पवारांचा आग्रह आहे त्या आग्रहामागचं नेमकं काय कारण आहे? तिथले जे मूळ खातेदार आहेत त्यांना जमीन संपादन झाल्यानंतर मोबदला मिळणार आहे का त्या मूळ शेतकऱ्यांकडून कवडी मोल दराने ज्या व्यापाऱ्यांनी, ज्या उद्योगपतींनी तिथं जमिनी खरेदी केल्या आणि आता संपादन झाल्यानंतर मोबदला जो मिळणार आहे तो मूळ शेतकऱ्यांना मिळणार नाही, तर नवीन तयार झालेले उद्योगपती, व्यावसायिक खातेदार जे आहेत, जे बिझनेसमॅन आहेत त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। मग त्या बिझनेसमॅन लोकांना, त्या व्यावसायिक लोकांना फायदा मिळवून देण्याच्या करता एवढा अट्टहास चाललाय का? त्यांच्या फायद्यासाठी MIDC त्या ठिकाणी झाली पाहिजे याच्याकरता म्हणून आग्रह धरला जातोय का? याच्या संदर्भातला निश्चितपणे खुलासा झाला पाहिजे। आता मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवतो, त्या नावामध्ये काही गंभीर स्वरूपाची सुद्धा अपराधी असलेल्या लोकांची नावं आहेत। आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असलेला, देशाच्या बरोबर गद्दारी करून पळून गेलेला, देशाची फसवणूक केलेला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदी याची सुद्धा या भागामध्ये जे क्षेत्र संपादन केलं जाणार आहे तिथं त्याची जमीन आहे। एक नव्हे तर 4-4 त्याची खाती त्या ठिकाणी आहेत आणि मग नीरव मोदीला मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळवून देण्याच्या करता कर्जत जामखेडच्या लोकांनी रोहित पवारांना निवडून दिले का? हा देखील या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो। रोहित पवारांना चांगलं माहित आहे की संपादित क्षेत्रामध्ये कुणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कवडी मोल दराने जमिनी विकत घेतलेल्या आहेत। जर तरुणांच्या रोजगाराबद्दलचा एवढा कळवळा आहे तर आपण
त्या स्थानिक लोकांचा विरोध असताना अमुकच ठिकाणी ती औद्योगिक क्षेत्र झालं पाहिजे, MIDC झाली पाहिजे याचा आग्रह का धरताय, याचा देखील आपण खुलासा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तुमचा खरा चेहरा नेमका कसा आहे ते जनतेच्या समोर या निमित्ताने येणार आहे. मी तुम्हाला काही खंडाळा भागातल्या काही खातेदारांची तुम्हाला मी यादी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे, जी माझ्याकडे आता या समोर उपलब्ध आहे. हे जे कर्जत जामखेड मधलं मौजे पाटेगाव आणि खंडाळा या 2 गावामधलं जे क्षेत्र आहे, जिथं MIDC होणार आहे, ते हे क्षेत्र आहे जे कलर केलेलं आहे. या क्षेत्रामध्ये ती MIDC त्या ठिकाणी प्रस्तावित आहे, जिथं ती MIDC व्हावी याकरता रोहित पवार त्या ठिकाणी आग्रह धरतायत. आणि याच क्षेत्रामध्ये जमिनीचे मालक तिथले स्थानिक शेतकरी नसून कोण आहेत हे आपण त्यांच्या नावावरून लक्षात येईल. गट नंबर 19 खंडाळा गावातलं मी सांगतोय, राहुल शामराव महाजन यांची तिथं 1.60 हेक्टर जमीन आहे. 2022 ची खरेदी आहे. राहुल शामराव महाजन दुसरं त्यांचंच त्या ठिकाणी खरेदी आहे. त्याच्याबरोबर नंतर श्री गोपाळ ताराचंद पोद्दार, नयन गणेश अग्रवाल, अमोल माधव पाटील, मेश्री असोसिएट ॲग्रिकल्चर भागीदारी संस्थातर्फे भागीदार सुलक्षणा सूर्यकांत जाधव. त्याच्यानंतर आहे फायरस्टोन ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, नीरव दीपक मोदी 1.40 हेक्टर. त्याच्यानंतर श्री असोसिएट भागीदारी परत सुलक्षणा सूर्यकांत जाधव, म्हणजे त्यांचे नावं डबल येत आहेत, याचा अर्थ ती नावं रिपीट नाही झालेली, गट नंबर बदललेले आहे. म्हणजे वेगवेगळे जमिनी त्या ठिकाणी त्या घेतल्या गेलेल्या आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही सगळेच गट नंबर आणि त्या किती हेक्टर घेतले त्याच्या नावं घेण्यामध्ये. त्याच्यानंतर पुन्हा फायरस्टोन ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, पुन्हा नीरव दीपक मोदी, त्यानंतर पुन्हा श्री असोसिएट सुलक्षणा जाधव, पुन्हा नयन गणेश अग्रवाल, त्याच्यानंतर श्री गोपाळ ताराचंद पोद्दार, अमोल माधव पाटील, त्यानंतर महादेव दादा शिर्के, नयन गणेश अग्रवाल. म्हणजे ठराविक लोकांनी लॉबी करून या त्या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या. रिधिमा निलेश जैन, अरित्रो आशिष रॉय, आमिष नवीन छेडा, पंकज विनोद खन्ना, हे शेतकरी आहेत का हो तिथले? या त्या ठिकाणचे जमिनीचे मालक आहेत हे तिथले. हे कुठले उद्योगपती आहेत, कुणाचे मित्र आहेत, कुणाचा इंटरेस्ट आहे, कुणाची भागीदारी आहे या लोकांबरोबर? पुन्हा एकदा गट नंबर 39/1 खंडाळ्यामधली त्या ठिकाणी 0.41 हेक्टर नीरव दीपक मोदी. त्याच्यानंतर गट नंबर 39/2 ओमप्रकाश पत्रू धारुमल मेहता. परत गट नंबर 40 कमलेश रतिलाल शहा. कमलेश रतिलाल शहा 41, 42, 43 पर्यंत तेच आहेत, 42 पर्यंत. त्याच्यानंतर पुन्हा 43 ला कुंजल नवीन छेडा. त्याच्यानंतर जित्तल निकेत रांभिया, तरुण मनीलाल गाला, राजेश नानेबाई गाला, विनोद कुमार मनीलाल गाला. त्याच्यानंतर पुन्हा आमिष नवीन म्हणजे 47 गट नंबर आमिष नवीन छेडा, पुन्हा ते पंकज विनोद खन्ना, राजित रश्मीन शहा, रिधिमा निलेश जैन, उमेश शेट्टी, सोमनाथ आळशी अशी नावं आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा अजून 48 गट नंबर मध्ये अग्रवाल फॅमिली आहे. त्याच्यानंतर सावरमल अग्रवाल ते आहेत. गट नंबर 56 पुन्हा सगळे ते महाजन अग्रवाल रांबिया सावंत भांडे पोद्दार. पुन्हा 57 नंबर गट नंबरला फायरस्टोन ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड. परत 58 नंबर गट नंबर पुन्हा नीरव दीपक मोदी. 59 गट नंबर नीरव दीपक मोदी. परत 61 गट नंबर आहे फायरस्टोन ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, त्याच गटामध्ये नीरव दीपक मोदी. त्याच्यानंतर 66 नंबर गट आहे, त्याच्यामध्ये पुन्हा अग्रवाल पोद्दार शिर्के. परत 67/2 आहे, पुन्हा ती श्री असोसिएट तर्फे सुलक्षणा सूर्यकांत जाधव. हे त्या मतदारसंघामधल्या ज्या ठिकाणी हे औद्योगिक क्षेत्र प्रस्तावित केलेलं आहे, जिथं ती MIDC प्रस्तावित केलेली आहे, त्यातल्या मी खंडाळा गावातलं तुम्हाला ही सगळी
यादी तुम्हाला तिथल्या खातेदारांची वाचून दाखवली. हे जे खातेदार आहेत, आम्ही असं म्हणणार नाही की औद्योगिक क्षेत्र प्रस्तावित झाल्यानंतर त्या ठिकाणी काही खरेदी झाल्यात, काही आधी पण झालेल्या आहेत, परंतु जे तिथले खातेदार आहेत, मूळ शेतकरी आहेत, त्या मूळ शेतकऱ्यांना त्या ठिकाणचा मोबदला न मिळता या उद्योगपतींना, या व्यावसायिकांना देशाबरोबर द्रोह करून पळून गेलेला आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पैसे मिळवून देण्याच्या करता तिथला स्थानिक आमदार जो आहे, बेरोजगार तरुणांच्या नावाखाली एक खोटं चित्र निर्माण करतोय. ते कर्जत जामखेडच्या जनतेला नव्हे तर महाराष्ट्राला हा समजलं पाहिजे की रोहित पवार हा किती फ्रॉड आहे. रोहित पवारांच्या दाखवायचा चेहरा आणि खरा चेहरा, असली आणि नकली मधला खरा जो फरक आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळं उगच मला फार कळवळ आहे असा आव आणण्यामध्ये अर्थ नाही. या संदर्भामध्ये निश्चितपणे स्वतंत्रपणे SIT नेमून चौकशी झाली पाहिजे. आम्ही आत्ता त्या संदर्भामध्ये लिंकिंग जे आहे त्याच्यामध्ये तिचा आग्रह धरण्यामागचं कारण काय आहे, ह्या जमिनींच्या खरेदी औद्योगिक क्षेत्र प्रस्तावित होणार आहे किंवा त्याच ठिकाणी औद्योगिक क्षेत्र व्हावं, त्याच ठिकाणी त्याच जमिनीमध्ये MIDC यावी, याच्याकरता या उद्योगपती आणि या व्यावसायिकांनी काही लॉबिंग केलंय का? याच्यातलं जे सिंडिकेट आहे हे सिंडिकेट शोधून काढण्याच्या करता माझी राज्य सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय गृहमंत्र्यांना आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना माझी त्या संदर्भामध्ये विनंती राहणार आहे. या बाबतीमध्ये अधिकृत आम्ही पत्र देखील संबंधित विभागाला, संबंधित मंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे देणार आहोत. मला या निमित्तानं रोहित पवारांचा लोकप्रतिनिधी म्हणून असलेला खरा चेहरा जो आहे तो उघडकीस आणायचा होता, एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. हा विषय सभागृहात सुद्धा आला होता, तर त्यात रोहित पवार असं म्हणतात राम शिंदे आमदार असताना नीरव मोदींनी ती जमीन विकत घेतली. मी तुम्हाला अगोदरच स्पष्ट केलं की औद्योगिक क्षेत्र प्रस्तावित होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी लोकांनी जमिनी घेतल्या नाही असं नाही, ते प्रस्तावित झाल्यानंतरही घेतल्या. म्हणजे त्याचं गॅझेट नोटिफिकेशन होण्याच्या अगोदर सरकारी यंत्रणांमध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये MIDC प्रस्तावित होती आहे, कुठले ठराव मागितले जात आहेत, कुठल्या क्षेत्राचं सर्वेक्षण होतंय, याच्या संदर्भातली माहिती सरकारी दप्तरातून उपलब्ध करून घेऊन की इथंच MIDC झाली पाहिजे याच्या करताचं लॉबिंग काही लोकांकडून होतंय का हे तपासायचं आहे. मी म्हणतो जमीन आधी घेतली का नंतर घेतली, ज्याची आहे तिथं नीरव मोदी आहे ना, मग त्या नीरव मोदी मालक असलेल्या जमिनीला संपादन झालं पाहिजे याचा आग्रह रोहित पवार का धरतायत? रोहित पवारचा आणि नीरव मोदीचा संबंध काय? परंतु सर, जी जमीन अधिग्रहण करण्यात आली नीरव मोदींकडनं ती राम शिंदे आमदार असताना, मंत्री महोदय असताना त्या कार्यकाळामध्ये ती अधिग्रहण करण्यात आली. त्यामुळे जी प्रस्तावित आहे MIDC ती राम शिंदे ज्यावेळेस मंत्री महोदय होते त्यावेळेस पासूनचा त्या तिथल्या गावामध्ये MIDC नको म्हणून त्या ठिकाणच्या सर्व स्थानिकांनी ठराव करून दिलेला आहे. हे पहा, ग्रामपंचायत कार्यालय पाटेगाव संपूर्णपणे नको म्हणून सांगतायत लोक या भागात. MIDC तिथंच का असं मला म्हणायचं आहे. आता लोकप्रतिनिधी कोण आहे तिथलं? रोहित पवार आहेत. त्या भागामध्ये त्या जमिनीचा मालक भले 10 वर्षापूर्वीचा असू द्या, नीरव मोदी त्या ठिकाणी आहे, काही इतर लोक त्या ठिकाणी आहेत, जे मूळचे तिथले शेतकरी नाही आहेत. त्याच ठिकाणी होण्याचा आग्रह जो धरला जातोय तो यांना लाभ मिळवून देण्याच्या करता धरला जातोय असा आमचा आरोप आहे. आम्ही असं म्हटलेलं नाही की MIDC प्रस्तावित झाल्यानंतर नीरव मोदी परदेशातून येऊन कुठून तरी त्यानं खरेदी केली असं आम्हाला म्हणायचं नाही, किंवा इतर लोकांनी खरेदी केली असं म्हणायचं नाही. अर्थात काही खरेद्या MIDC प्रस्तावित झाल्यानंतर सुद्धा आहेत, काही म्हणजे बऱ्याच आहेत. आता मी तुम्हाला सविस्तर हा सगळा कागद जो आहे त्याच्यामध्ये हेक्टर, एकर, सगळं गट नंबर सहित सगळं आहे, तुम्हाला मी हे सगळं उपलब्ध करून देतो. तुमची मागणी चौकशीची आहे, पण त्या व्यतिरिक्त मला सिंडिकेट जागेतली जी MIDC आहे ती रद्द करावी अशी गावकऱ्यांप्रमाणे तुमची मागणी आहे. निश्चितपणे जर त्या ठिकाणी गावकऱ्यांचा विरोध असेल आणि MIDC होण्याच्या करता जर दुसरी आणखी MIDCच्या दृष्टिकोनातून चांगली जमीन जर उपलब्ध होत असेल, ज्यातून शेतीची उपजाऊ जमीन जर संपादित होणार नसेल, महारान स्वरूपाची जमीन असेल, तर त्या ठिकाणी ती MIDC व्हायला हरकत असायचं कारण नाही. पण सर, रोहित पवारांचं असं म्हणणं आहे की जी राम शिंदे यांनी जी दुसरी जागा आता राम शिंदे सुचवतात त्यामधल्या काही जागा ज्या आहेत त्या फॉरेस्ट लँड मध्ये, आणि फॉरेस्ट लँडचं जर अधिग्रहण करायचं असेल जर MIDCला, तर त्यासाठी खूप मोठ्या
प्रक्रिया ज्या आहेत त्या लागणार आहेत आणि ती जमीन MIDCच्या अंतर्गत येऊही शकत नाही. त्यामुळे जी जागा सुचवली गेलेली आहे त्याच जागेवरती जर MIDC झालं तर युवकांच्या हाताला काम देखील मिळेल. हे पहा, MIDC कुठं जरी झाली तरी त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होणारच आहे आणि त्या ठिकाणी उद्योग आल्यानंतर त्या भागाची प्रगती होणार आहे, याच्याबद्दल दुमत नाही. MIDC झालीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. परंतु MIDCच्या नावाखाली, तरुणांच्या रोजगाराच्या नावाखाली कुणाची दुकानदारी चाललेली आहे का, हे तपासण्याची आवश्यकता आहे. आम्ही जनतेच्या हिताचं चित्र समोर करून आम्ही स्वतःचं कुठंतरी हित, काही उद्योगपतींचं हित, काही व्यावसायिकांचं हित, काही देशद्रोह्यांचं हित आम्ही जपतोय का, हे तपासण्याची आमची आवश्यकता आहे, तशी मागणी आहे. रोहित पवारांचे जी नावं आता तुम्ही वाचली, ज्यांची वारंवार वेगवेगळ्या 4-5 ठिकाणी नावं येतात, वेगवेगळ्या म्हणजे त्या नावाने जमिनी घेतल्याचं, यांचे कोणाचे रोहित पवार यांचे मित्र असल्याचे किंवा त्यांचे लांबचे जवळचे नातेवाईक असल्याचे काही पुरावे समोर येत आहेत का? तेच तर शोधायला सांगितलं. पुरावे शोधणं हे डिपार्टमेंटचं काम आहे, राज्य शासनाचं काम आहे. ती तर मागणी मी केलेली आहे. सर, पण रोहित पवार यांनी गेल्याच पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहात सांगितलं की जर अशा प्रकारे जर त्या MIDC मध्ये जर कुणी भांडवलदारांनी जर जमीन गुंतवली असेल त्या संदर्भात निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, परंतु त्याच ठिकाणी MIDC करण्यात यावी, असंही त्यांचं म्हणणं आहे. हे पहा, चौकशी करण्याची मागणी आम्ही करतोय, परंतु त्या ठिकाणी या लोकांच्या जमिनी आहेत. नुसतं चौकशी करतात, ज्या पद्धतीनं ते इतर विषयावर ठामपणे बोलत राहतात, इतर विषयावर आग्रही असतात, तसंच या बाबतीमध्ये आग्रह करताना ते दिसत नाहीत. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या संदर्भामध्ये हे जे मूळ शेतकरी नसलेली लोक जे घुसलेले आहेत त्या ठिकाणी, त्यांना नफा मिळवून देण्याच्या करता, फायदा मिळवून देण्याच्या करता हा अट्टहास होतोय, असा संशय आहे. तर रोहित पवारांचं पण तेच म्हणणं आहे की हे माझ्या कार्यकाळामध्ये घुसलेली लोक नाहीयेत, तर हे राम शिंदेच्या कार्यकाळात घुसलेली लोक आहेत, त्यामुळे त्याची चौकशीच करा म्हणून बोलतात. ते पहा, मी आता ज्या जेवढे मी नावं मगाशी वाचली होती, फक्त त्यातले फेरफाराच्या तारखा सांगतो. 25/3/22, 2/1/22, 29/10/23, 29/10/23, 29/10/23, पुन्हा 29/10/23, 5/4/18, म्हणजे एक आली फक्त 5/4/18, त्याच्यात 31/3/22, परत 5/4/18, 5/4/18, 22/8/23, 1/10/21, 1/10/21, 1/10/21. हे कधी आहेत? फेरफार ज्या दिवशी मंजूर झाला त्याच्या तारखा मी सांगतोय, बरोबर आहे. 2/9/22, 1/10/21, 1/10/21, पुन्हा 1/10/21, 1/10/21, अशा 5 वेळा आहेत. 5/4/18, परत एकदा 5/4/18, 27/10/21, 23/6/21, 23/6/21, परत 23/6/21च्या 5 खरेदी आहेत. पुन्हा 8/3/2022च्या जवळपास ह्या आम्ही नवीन छेडा, खन्ना, शहा, जैन, शेट्टी, आळशी ह्या लोकांनी ज्या जमिनी त्या तिथं खरेदी केलेल्या आहेत, त्या सर्व खरेदी खतं जे फेरफार मंजूर झालेले आहेत, 565 नंबर, 565, 565, 567, 600, 600, 600, 641 नंबरचे फेरफार, त्याच्यामध्ये 2022च्या ह्या सगळ्या खरेदी आहेत. कुणाचा कालखंड आहे? याच्यामध्ये जेवढं मी वाचलेलं आहे त्यातल्या 90% जे खरेदी झालेल्या आहेत ह्या सगळ्या रोहित पवार आमदार असताना ज्या काळात झालेल्या आहेत. 18च्या खरेदी फक्त मी तुम्हाला सांगितलं 4-5 आहेत. सर, राजकीय प्रश्न. पुण्यामध्ये ऍक्सिडेंटचं प्रकरण संपूर्ण पुढे आलं, परंतु पालकमंत्री असताना अजित पवारांचं कुठेच काही विधान आणि काही गोष्टी त्या पुढे आल्या नाहीत. या प्रकरणामध्ये अजित पवार कुठेतरी लांब असल्याचं पाहायला मिळालं. अजिबात असं नाही. ते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आढावा घेतलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः पुण्यामध्ये जाऊन त्या संदर्भातल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या बैठका घेऊन या बाबतीतला बारकाईनं आढावा घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती माहिती दिलेली आहे. शेवटी राज्य शासनाच्या वतीनं राज्याचा प्रमुख आणि ज्यांच्या विभागाचा तो विषय आहे त्यांनी एकदा भाष्य केल्यानंतर पुन्हा त्याच विषयामध्ये दुसऱ्याने कुणी मुख्यमंत्र्यांनी असेल किंवा अजितदादांनी पालकमंत्री म्हणून असेल यांनी भाष्य करण्याची आवश्यकता नाही. पण सर, पालकमंत्री म्हणून पहिली प्रतिक्रिया आणि पहिलं प्रकरण जे हाताळायला पाहिजे ते अजित पवारांनी हाताळायला पाहिजे अशी अपेक्षा. अपेक्षा तर काही संपत नसतात. ते हाताळ आहे, पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनी त्याच वेळेला
जे काही सूचना करायच्या त्या त्या ठिकाणी प्रशासनाला योग्य त्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याचा माननीय गृहमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या समन्वयातून जे काही त्या ठिकाणी सूचना झालेल्या आहेत त्याचाच भाग म्हणून ताबडतोबीनं जे काही अटक सत्र झालं, ज्या काही गुन्हे दाखल झाले, ज्या पद्धतीनं त्या प्रकरणामध्ये त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि जे संपूर्ण देशाच्या स्तरावर ज्या लोकांच्या भावना आहेत त्या लक्षात घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून जी कारवाई केली ती आपल्याला दिसते. आता मध्यंतरी निवडणुकीच्या कालखंडामध्ये कालखंडामध्ये विशाल पाटील जे सांगलीचं जे काही प्रकरण झालं महाविकास आघाडीमध्ये पार्टी देण्यात आली, श्रमपरिहार पार्टी. त्या पार्टीमध्ये काँग्रेसचे सगळे जे लोक होते ते आलेले होते आणि त्यात स्वतः विशाल पाटील सुद्धा उपस्थित होते. कुठेतरी उघडकीस येत आहे त्यांचा जो बेबनाव झाला होता त्यामध्ये विशाल पाटील जे आहेत ते काँग्रेस बरोबरच आहे. काँग्रेसनं विशाल पाटील यांनाच मदत केल्याचं जवळपास समोर दिसतंय. काय आहे, सांगली जिल्हा हे धोरणी राजकारण्यांचं एक फार मोठं केंद्र राहिलेलं आहे. त्यामुळं या निमित्तानं कुणी कुणाचा करेक्ट कार्यक्रम केला हे आता निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सोबत राहून सोबतच्या माणसाचाच करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी करण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळं त्या श्रमपरिहारामध्ये कोण कोण लोक होते याच्यावरून ते स्पष्ट होणार आहे की त्या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत अपक्ष उमेदवाराचं काम केलं गेलं का पक्षाचं काम केलं गेलं. शिवाय आमच्या पक्षाच्या संदर्भातला तो विषय नसल्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करणं उचित नाही. सर, रोहित पवारांनी अण्णा हजारे यांच्यावरती टीका केली की स्वयंघोषित गांधी जे स्वतःला म्हणवतात ते 2014 पासून गायब आहेत आणि गांधीवादाचा मुखवटा घालून भावनांशी खेळणं योग्य नाही असं त्यांनी अण्णा हजारेंवरती अप्रत्यक्षपणे बोलताना टीका केली. हे पहा, कधीही अण्णा हजारेंनी त्यांना स्वयंघोषित गांधी म्हणा असं म्हटलेलं नाही. ते स्वतःला तसं कधी संबोधत देखील नाही. इतरांनी कुणी त्यांना तसं संबोधलं तर त्याला त्यांचा नाईलाज आहे. शेवटी अण्णा हजारे हे असं व्यक्तिमत्व आहे की या देशामध्ये जन आंदोलन, जन चळवळ आणि माहितीचा अधिकारसारखा अत्यंत मूलभूत कायदा या देशातल्या जनतेला देण्यामध्ये, भ्रष्टाचार विरोधी जनजागरण करण्यामध्ये त्यांची भूमिका राहिलेली आहे. शेवटी त्यांचंही वय झालेलं आहे. त्यांच्या वयाच्या मानाने, त्यांच्या तब्येतीच्या मानाने त्यांनी सातत्यानं उपोषणं करावीत आणि आंदोलनं करावीत अशा पद्धतीची अपेक्षा ठेवणं देखील गैर आहे. तुम्ही तुमच्या आजोबाच्या तब्येतीचा अजिबात विचार न करता त्यांना राबवून घेता, त्यांना कष्ट करायला लावता, त्यांना पळपळ करायला लावता. तुमच्या निवडणुका जिंकण्याच्या करता 84 योद्धाचा योद्धा म्हणून त्यांच्या तब्येतीची अजिबात पर्वा न करता तुम्ही त्यांना तुमच्या स्वार्थाकरता वापरून घेता. तसा दृष्टिकोन सगळ्याचाच असतो असं नाही. बंगालमध्ये एक प्रकार लक्षात येतो आहे की तिथले जे मुस्लिमांना ओबीसी मधनं आरक्षण देण्यात आलेलं होतं ते आरक्षण रद्द करावं असा निर्णय तिकडच्या उच्च न्यायालयानं दिलेला आहे. परंतु हा निर्णय मी मान्य करणार नाही, मी आरक्षण रद्द करणार नाही असं ममता बॅनर्जी म्हणतायत. त्यातून एक वाद त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. संविधानिक पदावर असताना अशा पद्धतीनं संविधानिक दुसऱ्या व्यवस्थेनं दिलेले निर्णय जे आहेत ते मानणार नाही हा आडेल तट्टूपणाची भूमिका आहे. हे हुकुमशाही वृत्तीचं निदर्शक आहे. ममता बॅनर्जी ह्या 11 स्थळ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आम्हाला त्या महिला म्हणून निश्चित आदर आहे. परंतु उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जे आहेत हे कायदा म्हणून स्वीकारले जातात. निश्चितपणे ओबीसींच्या करता आपल्या संवेदना आम्ही समजू शकतो. ओबीसींना त्या ठिकाणी असेल किंवा संपूर्ण देशभरामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जी काही कायदेशीर क्लिष्टता निर्माण होऊन न्यायालय पातळीवर ज्या अडचणी निर्माण होत आहेत याच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी दुरुस्त्या होण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये संविधानामध्ये आवश्यक ते केंद्रीय पातळीवर संशोधन करण्याची गरज पडली तरीसुद्धा ते केलं गेलं पाहिजे आणि ओबीसींचा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना वेगवेगळ्या स्तरावरचं आरक्षण मिळालं पाहिजे याच्यामध्ये दुमत असायचं कारण नाही. परंतु न्यायालयाच्या निर्णय मी पाळणारच नाही ही भूमिका जी आहे ती मुख्यमंत्री पदावर, घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. सर, मावळमध्ये श्रीरंग बारण्यांनी असं म्हटलंय की स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळला नाही आणि प्रचारामध्ये ते सहभागी झाले नाही असा आरोप त्यांनी केला. याच्या संदर्भामध्ये बोललोय ना आम्ही. बारणेंनी तुम्ही मुलाखत जरा व्यवस्थित ऐका. त्यांनी अजिबात असं म्हटलेलं नाहीये. त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की सर्व आमदारांनी काम केलं, पदाधिकाऱ्यांनी काम केलं, अजितदादांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सूचना दिल्या, त्यांनी देखील काम केलं, सुनेत्रा वहिनींनी काम केलं, पार्थ पवारांनी त्या ठिकाणी काम केलं असं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. काही कार्यकर्ते जे मागच्या निवडणुकीमुळे नाराज होते, जे
4थ्या 5व्या फळीतले कार्यकर्ते होते. त्यांच्यापैकी काही लोकांनी काम केलं असतं तर आणखी मला मोठा विजय मिळाला असता असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं कुठेही ज्या वेळेला आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात, आमच्याही कार्यकर्त्यांच्या अशा स्वरूपाच्या काही तक्रारी होत्या, परंतु नेत्यांनी वेळोवेळी त्या दुरुस्त केलेल्या आहेत. बारणे निवडून येतात, बाद झालं ना. राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा जो गट आहे त्याच्याकडनं वारंवार व्हिडिओ पोस्ट केले जातात. आता निलेश लंकेने देखील व्हिडिओ पोस्ट केलाय की स्ट्रॉंग रूम मध्ये एक जण घुसला आणि त्यांनी अहो काय सांगाल तुम्ही? काय झालंय माहितीये का, रोहित पवारांना त्या ठिकाणी कुठले व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची तारीख टाकत चला म्हणावं कधी पण, आणि जुने व्हिडिओ काढायचे आणि त्याच्या संदर्भात कुठली जबाबदारी घ्यायची नाही आणि व्हिडिओ पोस्ट करायचे. मध्यंतरी पुण्यात सुद्धा रात्रीची बँक चालू आहे, कधीतरी चालू असल्याचा व्हिडिओ असेल. अरे बँकेमधून कुठं काही गैरप्रकार चालतात तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात, बाहेर असतात, आत असतात. बरं त्या गावात पण आजकाल बऱ्याच दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात. कुठली गाडी आली, कुठली बाहेर पडली, कोण माणूस आला, कोण गेला, त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी पेरी नाही. काहीही आरोप करायचे म्हणजे जेणेकरून संशय निर्माण झाला पाहिजे. आणि आता जे नाटकं चाललेत ना की त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एक माणूस फिरत होता आणि त्याचा व्हिडिओ टाकला, तो माणूस काय तिथं मशीन घेऊन उचलून घेऊन चालला होता का? तो आता कुठून घुसला, कसा गेला आपण पाहतो. तर अशा ज्या काही घटना आहेत त्याची जबाबदारी निश्चितपणे प्रशासनाची आहे. ते घुसायला नाही पाहिजे, ते चुकीचंच आहे. ज्या सुरक्षित यंत्र, ज्या गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहेत तिथं या बाबी होताच कामा नये. परंतु आता ते जे सातत्यानं सांगून एक प्रकारे उद्याचा होणाऱ्या पराभवाची कारणं ते आता अशा पद्धतीच्या व्हिडिओमधून शोधत आहे. सर, पुणे हिट अँड रन केस प्रकरणावरतून आता मुंबईमधल्या देखील नाईट लाईफची चौकशी करण्यात यावी. अर्थात जे पब आहेत, बार्स आहेत जे सकाळपर्यंत सुरू असतात, रात्रभर पासून सकाळपर्यंत, त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती तुमच्या विरोधी गटाकडनं. हे पहा, मी या बाबतीमध्ये मला माझ्या पक्षाच्या वरिष्ठांच्या बरोबर आम्ही राज्य सरकारमधल्या कुठल्याही जबाबदार व्यक्तीबरोबर चर्चा केलेली नाही. परंतु माझी एक व्यक्तिगत भावना अशी आहे की राज्यामध्ये हे डान्स बार जे आहेत ते बंद झाले पाहिजेत. आबांनी ज्या पद्धतीनं डान्स बार बंदी केली त्या पद्धतीनं जो पाहिजे तो कायदा करा. केंद्र सरकारच्या पातळीवर त्याचा कायदा करा. जो कायदा असा बनवा की तो कोर्टामध्ये पुन्हा हे लोक जाऊन त्या ठिकाणी त्याचा निर्णय उलटा लागला नाही पाहिजे. याच्या संदर्भातला स्ट्रॉंग कायदा करा. तरुण पिढी उद्ध्वस्त होत चाललेली आहे आणि हे डान्स बार असतील किंवा हे पब असतील याच्यामुळं वेगळ्या पद्धतीचं मध्यमवर्गीयामध्ये या श्रीमंतांच्या पैसे उडवण्याच्याकडे पाहून एक वेगळंच आकर्षण निर्माण व्हायला लागलेलं आहे. आणि हे जे आहे ती पुढची पिढी जर आपल्याला वाचवायची असेल तर हे पब आणि डान्स बार हे 100% बंद झाले पाहिजेत. साधी हॉटेल फक्त चालवा, पब, डान्स बार किंवा आजकाल ते ऑर्केस्ट्रा बार नावाचा नवीन प्रकार आहे, हे सगळं बंद झालं पाहिजे. ही व्यक्तिगत उमेश पाटीलची भूमिका हे पुन्हा एकदा सांग. गजानन कीर्तिकारांनी अमोल कीर्तिकारांना मदत केल्याप्रकरणी शिशिर शिंदे यांनी मागणी केलेली आहे की त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची. कसं बघताय, वैयक्तिक त्यांच्या पक्षाचा विषय आहे, परंतु एक महायुतीमध्ये असताना कसं प्रकारे. नो कॉमेंट, नो कॉमेंट. सर हिंदी में शॉर्ट में बता दीजिए कितनी जमीन उसकी विधायक के ऊपर आरोप लगा रहे हैं चौधरी साहब काम उनका कैमरा इसलिए पूछने जाता कि बोलो ना थांबून घेतो ये प्रश्न प्रश्न विचारा म्हणजे हा नहीं चौधरी साहेबांचा कॅमेरा लावा ना. इसलिए मैंने आपको कहा आप पूछिए मैंने देखा कि वो लगा नहीं है, इसलिए तो मैं आपको ऊपर देख रहा था ना कि आप ग्रीन सिग्नल देंगे तो हम एक्साइटेड होकर पूछे था. सर, रोहित पवार पर आप आरोप लगा रहे हैं कि एमआईडीसी की जमीन को फ्यूजिटिव्स को बेचा गया है, बिजनेसमैन को बेचा गया है, क्या पूरा आरोप है? ये कर्जत जामखेड़ के जहाँ से रोहित पवार जो विधायक चुन के आए हैं उस क्षेत्र में युवाओं के लिए रोजगार मिलना चाहिए, उनका एम्प्लॉयमेंट वहाँ जनरेट होना चाहिए, ऐसा कह के वहाँ पे एक एमआईडीसी प्रस्तावित है, उसका हम भी स्वागत करते हैं. लेकिन जिस क्षेत्र में एमआईडीसी प्रस्तावित करने का उनका आग्रह है उस क्षेत्र जो खंडाला, वहाँ पे एक गांव है और पाटे करके एक गांव है, पाटे गांव, ये दो जगह में लगभग 1200 एकड़ इतनी ज़मीन जो है
वो इस क्षेत्र के लिए संपादित की जाने वाली है। ये प्रस्तावित MIDC का ये नक्शा है। इस क्षेत्र में अगर किसानों को वहाँ पे मुआवजा मिलता है तो उसमें कोई दो राय होने की बात नहीं है, लेकिन ये जो मौजे खंडाड़ी और पाटेगांव, यहाँ पे जिन लोगों ने जमीन पहले से ही खरीद करके रखी हुई है, जो वहाँ के मूलधार किसान नहीं हैं, तो खरीदी जिसने की है उसमें अंतर्राष्ट्रीय गुनहगार, इंटरनेशनल अपराधी जो है वो नीरव मोदी की भी वहाँ पे जमीन है। हमारा सवाल ये है कि नीरव मोदी को जो मुआवजा मिलवाने के लिए ये हमारे रोहित पवार जो वहाँ के विधायक है इतना आग्रही क्यों है? ये क्या सिंडिकेट है? वहाँ पे बहुत से लोग ऐसे हैं जो वहाँ हमें आपको बताने में, ये आमिष नवीन छेड़ा, पंकज विनोद खन्ना, राजित रश्मिन शाह, रिधिमा नीलेश जैन, उमेश आनंद शेट्टी, कमलेश रतिलाल शाह, अरित्रो आशीष रॉय, आमिष नवीन छेड़ा, ये जो लोग हैं और नीरव मोदी की वहाँ पे प्रॉपर्टी उन्होंने खरीद के रखी हुई है। तो ये सिंडिकेट क्या है? कौन किसका मित्र है? ये जो उद्योगपति है, ये जो व्यापारी लोग हैं, इनकी जमीनें वहाँ पर आई कैसे? ये पहला सवाल है। अगर है उनकी पहले से वहाँ पे जमीन खरीद के रखी है किसानों से, जो बहुत ही कम दाम में खरीदी हुई जमीन जो है उसके करोड़ों रुपए का मुआवजा जो है इन लोगों को मिलेगा। जो ओरिजिनल किसान है जिसकी वो जमीन थी उसको तो कुछ मिलने वाला है नहीं। वो क्षेत्र MIDC का जो है वहाँ के जो लोग हैं, लोकल लोग जो है, उन्होंने ग्राम पंचायत का बाकायदा ठहराव करके वहाँ पे विरोध दर्शाया है। फिर भी वहीं पे MIDC होनी चाहिए ऐसा आग्रह जो रोहित जी पवार है या हमेशा कर रहे हैं, तो उनका मुखवटा जो है वो जवानों के लिए रोजगार मिलना चाहिए ऐसा वो दिखा रहे हैं। लेकिन अंदर की बात यह है कि ये लोग जो है, जो व्यापारी है, उद्योगपति है, जो वहाँ के मूल रहवासी नहीं है, उनको अच्छी तरह से मुआवजा मिलवाने के लिए ये पूरा कोशिश जारी है, ऐसा हमारा आरोप है। आप किस प्रकार की मांग करते हैं सरकार से? क्या आप लेटर भी लिखेंगे? मैं सरकार से मांग करता हूं, हम लेटर भी लिखेंगे कि ये सिंडिकेट ढूंढा जाए, किसका इंटरेस्ट क्यों है। ये जमीनें वहां पे खरीद करके यहाँ पे कोई अधिकारी लोगों ने ये MIDC यहाँ पे होने वाली है ऐसा लिख करके, या वहाँ का कोई जो गट नंबर जो संपादित किए जाने वाले है, प्रपोज्ड है, ये पहले से ही लिख करके इन लोगों को बताया गया होगा। और इन लोगों ने यहाँ पे MIDC नोटिफिकेशन होने से पहले, किसानों को तो मालूम नहीं कि यहाँ MIDC होने वाली है, तो जो मार्केट रेट है तो वो मार्केट रेट जहाँ पे कोई उपजाऊ जमीन नहीं होती है तो एकदम कम दाम में वो खरीद करके लेते हैं। तो अभी MIDC अगर प्रस्तावित वहाँ पे होती है तो उसका कमर्शियल रेट बन जाता है, जो एकड़ का, हेक्टर का रेट है वो गुंठे पे आ जाता है। तो इसकी वजह से एकदम 100 गुना 200 गुना जो मुनाफा जो कमाने का नया तरीका जो ढूंढा जा रहा है, इसमें कोई अधिकारी लोग, इनका वहाँ से लोक प्रतिनिधि से कोई कनेक्शन, वहाँ के कुछ एजेंट लोगों का कुछ कनेक्शन, कुछ अधिकारी लोग इसमें कुछ MIDC डिपार्टमेंट के कुछ है क्या, ये सब चीज़ों को ढूंढना चाहिए और इसकी SIT की तरफ से इंक्वायरी होनी चाहिए, ये मेरी मांग है। नीरव मोदी ने जमीन किस साल खरीदी थी? कितनी जमीन? नीरव मोदी ने 2018 साल में जमीन खरीदी थी, लेकिन वहाँ के हमारे रोहित जी पवार जो है उनको ये मालूम है कि वहाँ पे नीरव मोदी जो इंटरनेशनल फ्रॉड पर्सन है और उसके पीछे पूरी दुनिया लगी है और वो भागता रह रहा है, वो हमारे देश का द्रोही है, उसकी जमीन वहाँ पे है। तो वो रोहित पवार को मालूम है वो कि वहाँ पे नीरव मोदी की जमीन है, तो क्यों आग्रह कर रहे हैं कि उसको अच्छा मुआवजा मिले? जो देशद्रोही है उसको पैसा मतलब, और वैसे भी हमको चुना लगा के वो गए हैं और वो उसके लिए ट्राई कर रहे हैं। 2018 में विधायक कौन था? क्या देखिए, मैंने पहले भी कहा कि 2018 में राम शिंदे विधायक थे। 2018 की जो खरीदियां है वो ऐसे 2-3 खरीदियां हैं। उसके बाद सभी जो डॉक्यूमेंट हुए हैं, यहाँ पे अभी आपको मैंने पूरी लिस्ट मैंने आपको बता सकता हूँ कि क्या एक मिनट वो भी fugitives हैं? एक या हाँ, फिर ये जो है की तरफ देखिए, money laundering नहीं देखिए ना, वहाँ ये जो पूरा लिस्ट है, जब डॉक्यूमेंट बना तो उसकी डेट है यहाँ पे, कौन सी डेट को वो डॉक्यूमेंट बना, उसका फेरफार बना, उसको म्यूटेशन एंट्री बोलते हैं। म्यूटेशन एंट्री कौन कौन सी डेट की है,
25/3/2022, 2/1/2022, 29/10/2023, 29/10/2023, ऐसे एक जगह पे है। 5/4/2018, 5/4/2018, 31/3/2022, 5/4/2018, 22/8/2023, 1/10/2021, 2/9/2022। ये पूरा 90% जो म्यूटेशन एंट्रीज है वो 21-22 की है, ठीक है। और ये सब जो लिस्ट है इसमें मैंने जो नाम बताए, छेड़ा, शाह, मोदी, ये सब लोग इसमें है। हमने ये नहीं कहा, हमारा आरोप ये नहीं है कि MIDC का प्रस्तावित होने के बाद कुछ लोगों ने इन्होंने सिंडिकेट बना के वहाँ पे आप ले लो जमीन, आप ले लो जमीन, ऐसा कहा है। हमारा ऐसा कहना नहीं है। ये वहाँ के किसान नहीं है। जमीन चाहे कभी की खरीदी की हो, लेकिन वहाँ के किसान नहीं है, ये बाहर से आए हुए लोग हैं, ठीक है। MIDC की मांग तो बहुत सालों से वहाँ पे चल रही है, ठीक है। तो वहाँ पे इन लोगों ने जमीन खरीद की है, लेकिन अब वहाँ के जो लोग हैं वहाँ पे ये ठहराव करके मांग रहे हैं कि यहाँ पे हमें MIDC नहीं चाहिए, आप ये दूसरी जगह मुझसे बहुत अच्छी है, ये हमारी उपजाऊ जमीन है, इसको मत लिया जाए। तो फिर भी वहाँ पे होने का आग्रह किस लिए किया जा रहा है? इन लोगों को फायदा पहुँचाने के लिए। ये हमारा क्वेश्चन है। सवाल है कि पुणे में इस तरह से मामला हुआ है वो टेंडर का, इस पर लगातार ये आरोप लगाए जा रहे हैं कि सरकार नहीं उसके बचा रही है और सरकार का ही उनको संरक्षण था। किस तरह से बचा रही है? कौन सा ऐसा एग्जाम्पल है? कहाँ पे ऐसा दिखाई दिया? कौन सा ऐसा प्रूफ है कि सरकार ने उसको बचाने की कोशिश की? सरकार न्यायालय में हस्तक्षेप कर सकती है। न्यायाधीश ने उनको, उस लड़के को जो बिल मंजूर किया, उल्टा सरकार ने उसका रिवीजन एप्लीकेशन किया, अभी उसको डाल दिया है रिमांड होम में। तो किसने बचाने की कोशिश की और क्यों करेंगे? इस घटना के बाद तुरंत एक विधायक गए थे पुलिस स्टेशन में, बैठ गए थे। कोई भी विधायक अगर ऐसी कभी भी कहाँ भी उसके कार्यक्षेत्र में दुर्घटना होती है तो वहां तुरंत तत्परता से वहां पे अगर पहुंचता है तो उसका स्वागत करना चाहिए। विधायक गया था तो विधायक जिसने एक्सीडेंट किया उसको बचाने के लिए थोड़ी गया था। एक्सीडेंट जिनका हुआ उनको हॉस्पिटल पहुंचाने के लिए विधायक गया था ना। हालांकि उनका वहां पे जितना डेंजर एक्सीडेंट था जगह पे ही शायद वो उनका डेथ हुआ था, लेकिन जब कभी भी रास्ते पर भी एक्सीडेंट होता है तो हमारी एक नैतिक जिम्मेदारी होती है, हम भी उस पर हमारी गाड़ी छोड़ के बचाने के लिए भागते हैं कि नहीं। उस तरह से उसके कार्यक्षेत्र में इतनी बड़ी दुर्घटना जब उनको पता चली तो तुरंत वहां पे गए वो मदद करने के लिए। तो मदद करने के लिए जाना कोई गलती है? एक सवाल है कि जिस तरह से कम वोटिंग का आरोप लग रहा है कि कम वोटिंग हुई, सरकार की षड्यंत्र ऐसा विपक्ष का आरोप है, आपकी तरफ से भी कहा जा रहा है कि जो फतवे जारी किए गए थे पार्टी के नाम लेकर, उम्मीदवारों के नाम लेकर, तो भी धर्म के आधार पर वोट मांगे गए, तो उसके खिलाफ भी चुनाव आयोग में आप महायुति की कुछ पार्टियां गई, आपकी पार्टी शिवसेना गई है, मतलब शिंदे जी की चुनाव। देखो, लोकतांत्रिक प्रक्रिया में ये सब आरोप होते रहते हैं। अगर विरोधी दलों को ऐसा लगता है कि इस तरह से वोटिंग कम करवा के किसी धर्म को अपील करके या किसी भी तरह से ये चुनाव जीते जा सकते हैं, तो ऐसा होता नहीं है। हमारे देश की जनता के मतदारों की सूझबूझ पर एक तरह से वो सवाल खड़ा करते हैं। यहाँ पे हमारे देश की लोक संख्या इतनी बड़ी है कि जितने भी वोट मशीन में जाएंगे उससे मेजॉरिटीली जिसको वोट मिलते हैं वो जीतता है। तो यही हमारी लोकतांत्रिक प्रक्रिया है। और रही बात उनको कंप्लेंट करने की, तो उनको अधिकार है, वो इलेक्शन कमीशन के पास जा सकते हैं, न्यायालय में जा सकते हैं और निष्पक्ष जांच की मांग कर सकते हैं, वो उनका अधिकार है। फतवे का असर होगा ऐसा लगता है? मुझे नहीं लगता। वही तो बोल रहा हूँ मैं कि हमारे देश के मतदारों की सूझबूझ पर ही सवाल है। ऐसे फतवा निकाल के इलेक्शन जीते जाते तो दूसरा पार्टी कभी सत्ता में आती ही नहीं। धन्यवाद। ठीक है, धन्यवाद।